नंदू काका, नारू मामा, थांब बेटा, कसला खोटारडेपणा केलाय मी? हेच सुनेचं लग्न लावण्याचा घाट तुम्ही जो घातलाय ना त्याबद्दल बोलतोय मी. सुनेचं लग्न मी का लावतोय, त्याच्या मागची माझी भूमिका काय हे जाणून न घेताच तू बडबड करतोय नंदू? एक मिनिट थांबा ना. तुम्ही उगीच कशाला बोल, शांतपणे बोलूया ना आपण नंतर. आता पहा बरं, मुहूर्ताची वेळ टळून जात आहे ना. आता आपल्याला साखरपुडा जायचा आहे. साखरपुडा आहे का नाही निघायला हवं. वहिनी, साखरपुडा होणार नाहीये. तो साखरपुडा कसा होतो ना तेच बघतो आता मी. बरोबर. सरिताताई, लाज वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. तुम्ही सुभेदार घराण्याचं तर नाव खराब केलंच, सोबत दोन्ही घराण्याची नावं खराब केलीत. काय नाव खराब केलं रे? काय नाव खराब केलं आम्ही? आमच्या पोटचा मुलगा सुनेसोबत वाईट वागला हे माहिती आहे तुला? तिला वाऱ्यावर सोडून दिलं, मुंजीमध्ये त्यांना काय तमाशा केला सगळं माहिती आहे तुला? आणि अशा वेळी तिला एकटं सोडून द्यायचं, तिला घरात डांबून ठेवायचं, एकटं जीवन जगण्यासाठी तिची गळचिपी करायची आम्ही? सांग ना. आणि यामध्ये काय नाव उंचावणार आहे तुझ्या घराण्याचं आणि माझ्या घराण्याचं? सांग ना. याबद्दल मोठा खिताब मिळणार आहे. तरीही हे रीतीला धरून नाही. हा, कसल्या रीतिरिवाजाच्या गोष्टी करतोय रे तू? स्वतः सामाजिक ज्ञान सांगत फिरतो गावभर, एवढंही कळत नाही तुला? मग वसंतराव, माझ्यावर ओरडू नका. तुम्ही स्वतः चुका करता आणि आमचे दोष काढताय. अहो थांब सरी, काय चूक करतो रे आम्ही? काय चूक करतोय? गुरुनाथ राधिका सोबत इतका वाईट वागला, तिला त्याने त्रास दिला, तरी त्याच्या बाजूने आम्ही उभं राहून तिला घरात बसवून ठेवायचं का? राधिकाला तिचं आयुष्य नाहीये? मामा ऐका ना तुम्ही. थांब, मला बोलू दे त्यांच्याशी. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं फार गरजेचं आहे. नाही, अगदी बरोबर आहे वसंतराव. आणि हे बघा, तुम्हाला मी काय सांगतो ते ऐका. सरिताताई आणि वसंतरावांनी जो निर्णय घेतलाय राधिकेच्या बाबतीत, त्या निर्णयाच्या मागे आम्ही सर्वजण उभे आहोत ठामपणे. हो, आणि हे पुढारलेले विचारच राधिकाच्या आयुष्याला योग्य दिशा देतील. तुम्ही थांबव जरा. हे बघा, मी तुम्हाला दोघांनाही ओळखत नाही आणि ओळखून घ्यायची मला गरजही वाटत नाही. हा, वसंत जे काय करतोय ते रीतीला धरून नाही. आपल्या स्वतःच्या सुनेचं कोणीही लग्न लावून देत नसतो. या असल्या बुरसटलेल्या विचारांनीच आपला समाज मागे चालला आहे. राधिका आमची मुलगी आहे, सून नाही. कळलं? तिला तिचं आयुष्य सुखानं समाधानानं जगता यावं म्हणून आम्ही तिचं लग्न लावून देतोय सौमित्र सोबत. आणि आम्ही काही अमरत्व घेऊन जन्माला आलो नाही की तिला आयुष्यभर पुरणार. आणि म्हणूनच आम्ही तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळवून देतोय. सौमित्र योग्य आहे, समजूतदार आहे आणि हुशार आहे. बास. आणि मुलगा आमच्या सर्वांच्या परिचयाचा आहे. खरं तर आम्ही यांचे शेजारी, काही नाती मनानं जोडली जातात, म्हणूनच हक्कानं बोलतोय. राधिका आमची मानस कन्या आहे, लेक आहे आमची. त्यामुळे वसंतराव तिच्यासाठी जे काही करतायत ते आम्हा सगळ्यांना मान्य आहे. आणि म्हणून आम्ही सौमित्रच्या आईला इथे बोलवून घेतली, तिच्यासोबत लग्नाची रीतसर बोलणी केली. महत्वाचं म्हणजे सौमित्रच्या आईला राधिका पसंत पडली, म्हणूनच आम्ही छोटेखानी साखरपुडा करायचं ठरवलंय. आणि यामध्ये काही लाज नाही आणि शरम नाही. मी तर अभिमानानं सांगेल, माझ्या राधिकाचा साखरपुडा आहे. आणि अशा माणसासोबत जो मनापासून तिच्यावर प्रेम करतो, तिला जपतो. मला तर असं वाटतं नारू, हे फालतूचे विषय तुम्ही बंद करून तुम्ही देखील या साखरपुड्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. काय आहे, प्रवाहासोबत सगळेच पोहून जातात, दखल त्याची घेतली जाते जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो. आम्ही आमच्या सुनेचं लग्न लावून देतोय, हे चूक आहे का? नाही, खरंच आपल्या मनाला विचारा आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी जे काही करतो ते चूक करतोय का? आणि काय रे, एवढ्या गोष्टी करताय तुम्ही, पण मला एक सांगा,
गुरुनाथनं राधिकाला त्रास दिला या गोष्टीची माहिती आहे ना तुम्हाला? मग त्यानंतर ती कसं आयुष्य जगते हे बघायला कधी आलात? 2 सांत्वनाचे शब्द तरी तिला द्यायला आलात? आणि आज मोठ्या तोऱ्यानं सांगायला आलात घराण्याचं नाव तुम्ही धुळीला मिळवताय म्हणून? आमच्या गुरुनाथने 100 चुका केल्या रे, पण नागपूरवरनं एकही कोणी आलं नाही त्या कान उपटायला, त्याला नीट धडा शिकवायला. ती पोरगी त्यावर किती संकट आली, पण त्यातही ती अगदी ताठ मानेनं उभी राहिली. आज स्वतः देखील ती किती मोठी आहे सांग बघू. तिनं घराण्याचं नाव मातीला नाही मिळवलं रे, तिनं तर आपल्या सगळ्या घराण्याचं नाव रोशन केलेलं आहे. का बरं? तू ही पोरगी त्या जागेवर असती तर तू का केलं असतं रे सांग बरं. आणि काय रे नरू, राधिकाच्या ठिकाणी जर सरिता असती आणि मी गुरुनाथ सारखा वागलो असतो तर? वसंतराव, चुकलो आम्ही, माफ करा. नाही, माफी मागायची काही गरज नाही ना. अरे तुम्ही तर आपली माणसं, पण तुम्ही हे सगळं समजून घेतलं नाही, या गोष्टीचं वाईट वाटतंय. अशा रागव नका. खरंच तुमचं म्हणणं पटलंय मला. तुम्ही प्लीज असं रागव नका. मला सांगा, तुमचा राग जाण्यासाठी मी काय करायला पाहिजे सांगा. एकाच अटीवर इथे आलात तर आमच्यासोबत चला साखरपुड्याला आणि मोठ्या मनानं राधिकाला आशीर्वाद द्या. आणि हो, नागपूरला जाऊन सांगा दवंडी पिटवा. सांगणार वसंता, सगळ्या नागपुरात जाऊन सांगणार की वसंता आणि सरिताने एक नवीन आदर्श घालून दिलेला आहे. स्वतःच्या सुनेवर मुलीसारखं प्रेम करण्याचा आदर्श. तुम्ही तुमच्या सुनेला तुमचे हक्क मिळवून देताय, हा खरंच खूप मोठा आणि चांगला प्रयत्न आहे. मी नक्की येणार साखरपुड्याला. तुम्ही दोघे जणी खास पुण्यावरनं आलात, खूप आनंद झाला ग. थँक्यू. तुझ्या मुलाचा साखरपुडा आहे आणि वसू आम्ही येणार नाही असं कसं होणार? तुमची सून म्हणे खूप मोठी बिझनेस सांभाळते. लकी आता तुम्ही. रघु, रघु, हा तू सर. तू हे काय करतोयस? हो सर, हे त्यांना पाहून. अरे हे काम ऑफिस मध्ये करायचं, इथे नाही. अक्षय, अक्षय प्लीज इकडे ना. पण दे 1 मिनिट. हे सगळ्यांमध्ये सर्व करशील प्लीज? थँक्यू, थँक्यू. अंगठ्या कुठे आहेत? काय मला नाही माहित. तुला माहित नाही अंगठ्या? हा बरं, मी बघतो. वहिनी आल्या नाही तेवढं तर बघ जाऊन. हा ते बघ पटकन जा. ए मुलांनो, अंगठ्या कुठे आहेत? अरे ये जेनी चल ने जल्दी हमारा बધી બગડ્યો ક્યાં अब मैं तुझे ઘરે રેડી થઈને આવવાનું ને ओपन नव्हतं ना. શું ડૂન મી ઓપન હું અહીંયા આવ્યો मी सौमित्राला रेडी केलं मी रेडी झालो आणि आता तू रेडी होतीस अरे मॉम अँड सन आर एकदम सेम. किरकिर किरकिर नुसते. मॉमने काय केलं अरे आय टोल्ड हर कम, शी सेड नो, देन शी सेड येस, परत शी सेड नो. म्हणजे दिस इज सो कन्फ्युजिंग. रिलॅक्स रिलॅक्स होतं असं ते ठीक आहे ते आता महत्त्वाचं स्माइल मग मला तुझी स्माइल त्याच्यामुळेच मला लेट झालं. डोंट टेक. जरा प्लीज शांत हो, स्माइल कर, कारण लेट झालेला नाहीये. वहिनी आले नाहीयेत अजून. सुनले सौमित्र कुठे आहे? सौमित्र. इथे कुठे बघतो सौमित्र? अरे नाही, तू होता इकडे. सौमित्र कुठे आहे? बघ अरे भगवान. ए मुला, सौमित्र. सौमित्र तुझं अरे यार काय करतोय सौमित्र? हे इथे एवढं मोठं लिहिलेलं दिसत नाही. राधा का नाही आली अजून? तू राधिका वहिनीला शोधायला आलीस इथे? बरं इथे ये. राधा नाही आली इथे काही. हे छान दिसतं. आता छान दिसतोय. इथे लागल्यावर हे सगळं सुचलं ना मग काय? अरे राधा नाही आली अजून, याला काही कळत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तू असं ना, तू नवरा मुलगा आहेस, जरा हे फ्राउनिंग विनिंग कमी कर. जरा ऍटिट्यूड मध्ये बस. असं माझा एंगेजमेंट आहे असं एक जरा तशी एक ऍटिट्यूड ठेव. अरे प्रसंग काय काय सल्ले देतोय हा माणूस? याला नाही जमत आहे. तुझ्याकडे काही कॉम्पॅक्ट पावडर वगैरे असेल त्याचा मेकअप कर, कारण की ही कॅनॉट मेकअप विथ वॉट द फ्राउनिंग इन एव्हरीथिंग. काय बोल? त्याच्यापेक्षा हा आहे ना मस्त लाल लाल, एक लिपस्टिक पण लावतो, एवढंच राहिलंय आता. एक काम कर, मीच लिपस्टिक लावतो, मी रेडी होतो, मेकअप पण मलाच दे, साखरपुडा माझ्या बरोबर कर. याच्याबरोबर प्लीज डू प्लीज. मग हॅलो, राधिकाकडचं अजून कोणी पोचलं नाही. जरा फोन करून बघतोस मी बघतो. प्लीज. फ्लावर्सचं काय झालं? ते तू बघ, मी अंगठ्यांचं. मी फ्लावर्सचं बघून होते. हो हो मगतपासून मी हेच सांगतोय. माझ्या मम्माने सांगितलं लगेच हो मी बघतो.
काय एवढा चिडचिड करतो, कोणावर गेलाय? चला ना आता आपण सगळे खाली उतरले आहोत. नारू सुद्धा बसला गाडीमध्ये. जायला पाहिजे ना, आपण आता काऊन थांबलो आहोत? राधिका आतमध्ये आहे ना, तिला येऊ दे, सोबत घेऊनच जाऊ. हे ना नरू आणि नंदू भाऊजी किती काका बोलले हो. ती बिचारीला वाईट वाटलं असेल ना. तीच काळजी वाटते मला, म्हणूनच थांबतोय. बडबडत असतील आहो सगळे खाली. बडबडू दे. सगळेजण खाली गेले का? हो ना, गेली ना. अगं तुझीच वाट पाहत आम्ही इथे थांबलो आहोत ना. तू का करत होती? काही नाही आई, ते सगळं घेतलंय का पाहत होते. राधिका, बरी आहेस ना तू? हो बाबा, तुम्ही दोघं जण असताना मला काळजी करायचं काही कारणच नाही. तुम्ही दोघं जण आहात, मला इतकं बरं वाटतंय ना. मी या घरात लग्न करून आले, तुमची सून म्हणून. अनाथ होते तेव्हा, पण सून ते मुलगी हा प्रवास तुम्हा दोघांमुळे शक्य झाला. किती प्रेम केलं तुम्ही माझ्यावर. तुम्ही, नाना नानी, महाजनी काका नेहमी सांभाळून घेतलं, प्रेमानं वागलात. आणि आज तर तुम्ही दोघं जण माझ्यासाठी नरू मामा आणि नंदू काकांशी भांडलात, माझ्या पाठीशी उभे राहिलात. मला खूप अभिमान आहे तुम्ही माझे आई वडील आहात याचा. का राधिका, आता सांगा नाही, आजच्या दिवसात एवढं सगळं बोलायची काही गरज आहे का? नाही आई, आई मला बोलू द्या. पुन्हा अशी संधी मिळेल न मिळेल मला माहित नाही. आणि यानंतर लग्न होऊन जेव्हा मी या घरात येईन ना, तेव्हा मी माझ्या माहेरी येणार आहे, माझ्या हक्काच्या माहेरी. तेव्हा मला या भूतकाळातल्या आठवणी नको आहेत. मला आता नाती नव्यानं जोडायची. मग हे नवीन नातं, यापासून सगळी सुरुवात करूया ना. मला खूप बरं वाटतंय की तुम्ही माझे आई वडील आहात. हक्काच्या रक्ताच्या नात्या पलीकडेही हे एक नातं आहे आणि ते माझ्या जवळ आहे. राधिका, एक लक्षात ठेव बेटा, आयुष्यात नेहमी स्वाभिमानानं जगायचं, कधी कुणालाही घाबरायचं नाही. त्यापेक्षा महत्वाचं, कोणी तुला काहीही म्हणो त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आम्ही तुझ्यासोबत आयुष्यभर सोबत राहू. कायम. रडवलंच पापाला. चला चला, उशीर होतोय. चला डोळे पुस. चला चला. काय करायचं? हे बस एवढंच ठीक कर. होईल सर. सगळं ठीक. आता काय राधिका मॅडम आल्यात, पाहुणे पण आलेत. मॅडम आलेत, मॅडम आलेत.
काय चाललंय? काय चाललंय काय? वा राधिका वा. सगळ्यांना खोटं सिद्ध करत आपण कसे बरोबर आहोत ते दाखवायची किंमत जी तुला जमते ना त्याला तोड नाही. क्या बात आहे. आजही तेच केलंस ना? नाही म्हणजे करायचं तुला तेच केलंस, पण वरून हा साळसूतपणाचं आवडणं काय जमतं ना तुला. कमाल आहे. इतके दिवस शनाया सोबत राहून मी कधी डिवोर्सची घाई केली नाही, पण आज तू. रे गुरुनाथ सुभेदार, तू आता गप्प बसशील का प्लीज? तू मध्ये बोलू नकोस हा आनंद. मी बोलतोय ना. बरोबर साखरपुड्याच्या आधी हातामध्ये डिवोर्सचे पेपर आणून दिलेस. इतके दिवस माझ्या बरोबर राहून काय वीट आला होता? झालं मन भरलं? गुरु आता कोण हा हवाय सौमित्र बनहट्टी नालायक? ते मध्ये बोलू नको सांगितलं ना. कळू दे सगळ्यांना. नाही ऐका, तुम्ही सुद्धा ऐका सगळे. नाही झालं ना चुका माझ्या हातूनही झाल्या चुका. मी सगळ्यांसमोर मान्यही केलं. विचार कोणालाही. मला पश्चातापही झाला. हिचं काय? तुला काहीच नाही वाटत आहे? झालं आज आता सौमित्र बनहट्टी तयार आहे म्हणल्यानंतर उभी राहिली लग्नाला. नाही मी शनाया बरोबर केलं ते लपडं आणि तू केलं ते हे पवित्र प्रेम. आता तू बरोबर पतिव्रता. सगळंच पवित्र कसं काय? नाही करेक्ट आहे. कांगावा केल्यानंतर लोक कसे सपोर्ट करतात ना याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी तर सगळ्यांसमोर खरं ते कबूल केलं होतं ना. शनायावर माझं प्रेम आहे हे नव्हतं का कबूल केलं मी? सगळं तुमच्या समोर मांडलं तर मला कोणी सपोर्ट केला नाही. तू असा गेम फिरवलास ना. हे सगळे सोसायटी मधले ऑफिस मधले सगळे तुझ्या बाजूने फिरवलेस तू. नाही आणि फक्त हेच नाही, माझे स्वतःचे आई बाबा सुद्धा.